आज तुमच्या जवळ मागच्या 4 महिन्याच्या मेहनतीच फळ भेटणार होतो. दुपारी सुरू झाले प्रवास, रात्री 12 वाजले तरी संपच नाव घ्या ना. चला तुम्हाला सांगतो नेमका काय विषय झाला. तर जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचं अमोल. तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एक नवीन आपल्या मराठी ब्लॉग मध्ये. आज काढायचा होता बरं का आपल्याला गहू, त्यासाठी चालली सगळी धडपड. कारण की आपल्या शेतामध्ये येणार होतं गावाचं मशीन. येते येऊन पाहत होतं काय तर तुमच्या भावासारखे लय मोठे शेतकरी मागच्या 4-5 दिवसापासून त्या गावाच्या मशीनची वाट पाहते आणि त्यांना पण तुमच्या भावाने का अंदाज लावला का मशीन काय आज आपल्या वावरात येत नाही. मग काय त्यानंतर कसली वाटणं पाहता डायरेक्ट येऊन पोहोचली इकडे गिन्नी गावताकडे. कारण की आपल्याला न्यायचं होतं आपल्या गायला वजभर गिन्नी गवत. आजच्या ब्लॉगच्या एडिटिंगच्या आवाजामध्ये थोडाफार फरक झाला बरं का. कारण की काल तुमच्या भावानं खाल्ली होती कैरी आणि त्यात रात्रभर नीट झोप नाही. घरी जाऊन गायला गिन्नी गवत टाकून तुमचा डबल वावरत आला बरं का. कारण की तुमच्या भावाला माहिती झालं तर मशीन आलं आपल्या वावर जाऊ. एवढी वाटतं तुमच्या आयुष्यात कधी कोणत्या पोरीची बी पाहिली नसती जेवढी वाट आज गावाच्या मशीन वाल्याची पाहायला लागते. ते ऐकलं नाही का तुम्ही, संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम, यो ही किसी की जय कार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मित्र जब तक सफल न हो चैन नीन सब त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोडकर मत भागो तुम. याच गोष्टीमुळे तुमचा भावाचा पारा दिवसभर खुळखुळा झाला तरी गावाचं मशीन काही येईनाच. बाकी सगळं सोडा, पण आज तुमच्या भावानं जवळजवळ आपल्या शेजाऱ्या पाजाराचे 5-6 खडे पाहिले तरी तुमच्या भावाचा काही नंबर लागला. आज दिवसभर तुमच्या भावाचा जवळजवळ खुळखुळा झाला तरी बी तुमच्या भावाच्या चेहऱ्यावर एवढी भारी स्माइल होती ना. कारण की तुमच्या भावानं पार त्या मशीनवर एवढा एन्जॉय केला का डायरेक्ट विशेष करून. आज या गहू काढायच्या चक्करमध्ये पार तुमच्या भावाचा जेवाचा टायमिंग बुकला बार का. आज तर पार दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण रात्रीच होतं काय कोण आपल्या मळ्यात. इकून तिकून याल पटे करून आलं बरं का तुमच्या भावाच्या वावरात मशीन. चला तर मग आता मी घेतो आता जेवण करून, तोपर्यंत तुम्ही करून टाका आपल्याला फॉलो. लवकरच भेटू आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत आपला जय महाराष्ट्र.